हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरामध्ये 2 दिवसांआधी परभणी जिल्हा बँकेच्या शाखेत चोरट्यांनी दरोडा टाकला। यावेळी चोरट्यांनी तब्बल 19 लॉकर फोडले असून मोठ्या प्रमाणावर सोनं चोरीला गेल्याची भीती आहे। 5 लॉकरमधल्या लॉकरधारकांनी 60 तोळे सोनं चोरीला गेल्याची तक्रार केली आहे। विशेष म्हणजे इतर लॉकर आणि तिजोरीमध्ये सुद्धा 4 लाख रुपये रोख असताना चोरट्यांनी त्याला हात लावला नाही असा प्रश्नही निर्माण होतोय। त्यामुळे संपूर्ण प्रकरणाचं गूढ वाढलं असून पोलीस या प्रकरणाचा तपास करतात। याकडे देखील आता हिंगोलीकरांचं लक्ष लागलंय। बँकेनंतर आम्ही दरवाजा शटर उघडायला गेलो असता कुलूप आम्हाला दिसलं नाही शटरला। आणि मला काय झालं म्हणून बाजूला ते हे केलं शटरवर आलो मधामध्ये मग आलेले आम्हाला एक भाला मोठा लावलेला दिसला इथं। नंतर CCTV कॅमेरे पाहिले ते फोडलेले दिसले। नंतर आम्हाला संशय आला की कॅश चोरी गेली काय मग आम्ही आतमध्ये रूममध्ये गेलो तर तिथं तिजोरी सुरक्षित होती पण लॉकर हे तोडलेले होते। आम्ही लॉकर तोडले तर 19 असे दात दिसले आम्हाला तोडलेले। त्यापैकी 3 ला छेडछाड आहे फक्त, 8 हे सभासदाचे तोडले गेले फोडले गेले, 8 हे बँकेचे म्हणजे न दिलेले फोडले गेले।